हॅलो मित्रांनो. तर आज मी बनवली आहे चिकन शोरबा. तुम्ही कधी खाल्ली आहे का? घरी बनवलेला चिकन शोरबा नसेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, कारण ही इतकी स्वादिष्ट होती की खायला मज्जाच येऊन गेली. तर चला रेसिपी बघूया. तर सर्वात आधी मी बारीक कापलेले कांदे, मोठे कापलेले कांदे, अद्रक, लसण, सांबार आणि मिरची घेतली. त्याला मिक्सरमध्ये घेतला. आता तर मिरची, मोठे कांदे, बा अद्रक, लसण आणि सांबार याला छान मी आता पेस्ट केला. मग असा बारीक पेस्ट झाला. त्यानंतर हे राहिलं माझं चिकन. तर आता कढाईमध्ये तूप घेतलंय मी. यात आपल्याला तेलाची काही गरज नाहीये. मग हे खडे मसाले ज्यात मिरे, भेंडी इलायची, पान, इलायची आणि जिरं होतं. तर याला छान तळून घेतलं. त्यानंतर बारीक कापलेले कांदे घेतले आणि याला पण छान ब्राऊन होऊ दिलं. त्यानंतर आपण बनवलेला तो पेस्ट घातला यामध्ये आणि याला छान शिजू दिलं. यात थोडीशी हळद आणि मीठ घातलं. मीठ चवीप्रमाणे आणि हळद पण थोडीशीच घालायची. याला छान फिरवलं की बस झाकून शिजू द्यायचं. शिजलं बराच वेळ 5 ते 10 मिनिटं. त्यानंतर यात चिकन घातली मी आणि छान फिरवून घेतली. मस्त सुगंध येतंय. हां, मज्जा आली. तर याला छान फिरवलं. त्यानंतर मग परत पाणी टाकलं थोडं. याला आता पाण्यामध्ये शिजू देऊ छान. तर तोपर्यंत मग मी पोळ्या लाटल्या यासोबत खायला. तर हे माझ्या गरम-गरम मस्त पोळ्या, फुलके. बघा कशी फुलते ही पोळी. आहा! तर इतक्यात माझं चिकन पण रेडी झालं. तर हे आहे चिकन शोरबा तयार. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगाल आणि एकदा नक्की घरी ट्राय करून बघा, कारण खूप सोपी आहे ही रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.